षटकोनी आम्हाला आतापर्यंत सांगितलं नव्हतं. सगळे चौकोनीच सांगत होते सर. तुम्ही आल्यापासून कळते मला हे षटकोनी, आता आम्ही चौकोनी चौकोनी हेच करतोय. हे बोलले षटकोनी षटकोनी. कळलं आमचे मालक पण ना. कळलं कळलं कळलं. मुळात तुला कळतंय मला का? मला कळतंय पण आपण इथे अर्धा तास वगैरेच थांबणार आहोत ना, तर मग काय फरक पडतो? षटकोन बिटकोन जाऊ देत ना. हा नाही, पण अजून सुंदर दिसलं असतं, अजून परफेक्ट दिसलं असतं एवढं. यासाठीच ते कळलं मला. प्रियदर्शिनी मान. मान. लाजमी है महफिलों में बवाल होना, लाजमी है महफिलों में बवाल होना, एक तो हुस्न तौबा तौबा और होठों का लाल होना. कळलं, याला म्हणतात कविता. कविश्र कवित आहेस तू. हाय आधी पाठ करून आलास हे? अजिबात नाही, जी कविता समोर होती ती फक्त वाचली. मरून जाईन यार मी आत्ताच. कसं सुचतंय तुला हे सगळं? नाही प्रियदर्शनी, काय आहे, मी आपली डेट परफेक्ट करण्यासाठी मी परफेक्ट वागायचं ठरवलंय. परफेक्ट बोलायचं, परफेक्ट हसायचं, परफेक्ट बसायचं आणि परफेक्ट तुला गिफ्ट द्यायचं. वाव. बरोबर, परफेक्ट डेट. परफेक्टली बसूया. ओ प्लीज 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 प्लीज. कुठे तुला कुठे बसायचंय? ओके 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 ओके. थँक्यू थँक्यू. काय झालं? इथे बसतेस का? दोघे एकाच खुर्चीत आत्ताच. इट वुड बी नॉट परफेक्टली परफेक्ट ऑन द फर्स्ट डेट. चुकली, मस्करी चुकली. Yes. सॉरी. ऍक्च्युली मी सांगू का तुला? काय? खुर्ची खरं अशी सरकवायची नसते. हा अशी ना. नाही नाही नाही, तशी नसते सरकवायची. एक हात इथे, एक हात इथे आणि मागे करायची. जोर नाही लावायचा. काय करायचं? एक हात इथे, एक हात इथे, अलगद मागून उचलायची, मागे घ्यायची, खाली ठेवायची. आवाज न करता सरकवलेली खुर्ची इज द परफेक्ट सरकवलेली खुर्ची. प्लीज सिट, प्लीज सिट. आणि मुलगा असताना तर मुलींनी खुर्ची सरकवूच नाही. ऐक यू आर अ लेफ्ट साइडेड ब्युटी. म्हणजे तुझी चेहऱ्याचा डावी बाजू जी आहे ना, ती जास्त अट्रॅक्टिव्ह आहे. ओ या या. थँक्यू. जरा अशी तिरकी हो. इथे इथे नाही, इथे हो. इथे अजून अजून. संपली मान. आय एम सो सॉरी. थोडी वर. एकच मिनिट थांब, एकच मिनिट थांब, अशीच थांब. हा नाही आला चांगला. नाही, अप्रतिम आलाय, अप्रतिम आलाय. दाखव ना. नाही, तुझी नजर लागेल, सॉरी. अरे यार दाखव ना प्लीज. वाव. प्रियदर्शिनी मान. हा हा. ऍक्च्युली तू अजून परफेक्ट दिसू शकतेस. कॅन आय टच यू? मिडास टच. सॉरी. सॉरी, तू काय विचारलं? मला केसांना स्पर्श करायचा. सॉरी. हा नाही नाही, पुढच्या पुढच्या. ओके. एकच मिनिट, एकच मिनिट. अगं बाई, तोंडात जाती. ठीक आहे. आत्ता तू प्रियदर्शिनी दिसतेस. म्हणजे आधी तू फक्त दर्शिनी दिसत होतीस, आता प्रियदर्शिनी दिसते. मला इतकं भारी वाटतंय सांगू. म्हणजे ऍक्च्युली हा 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 ऍक्च्युली ना, आधी बऱ्याच जणांनी माझं नाव घेतलं, पण तू जसं घेतोयस ना तसं कोणीच नाही घेतलं. कारण मी परफेक्टली घेतोय. प्रियदर्शिनी, काय काय जग ना अस्ताव्यस्त आहे. काय त्याला सुंदर बनवायचं असेल, परफेक्ट बनवायचं असेल तर त्याच्यात थोडे बदल करावे लागणार की नाही? आणि त्यासाठी आमच्यासारखी एस्थेटिक समजणारी, समजून घेणारी, समजू पाहणारी, समजून सांगणारी कळलं. ही जी लोक आहेत ती जास्त महत्वाची आहेत. येत आहे का तुझ्या लक्षात? समजी तू? हा हा. समजी? हो. नाही समजी? नाही कळलं मला. करत नाही समजी. अरे कळलं. लेट मी एक्सप्लेन. कळलं, मी सांगते. नाही नाही, आता हा ग्लास बघ, हा ग्लास बघ, किती अस्ताव्यस्त आहे. हा अस्ताव्यस्त आहे. हा, कारण तो गोल आहे. मग तो षटकोनी असता तर काय फरक पडला असता? फरक पडला असता. हा. फरक पडला असता. वर बघ, वर बघ. छप्पर कुठल्या कोण्यात आहे? कोण्यात नाही, वर आहे. राजा, छप्पर षटकोनी आहे ना, छप्पर. हा.
मग छप्पर जर षटकोनी आहे तर आपलं फ्लोरिंग पण षटकोनी पाहिजे होतं, हे टेबल पण षटकोनी, त्याच्यावरचे प्लेट षटकोनी, हे कापड षटकोनी, ग्लास षटकोनी, हे षटकोनी, हे षटकोनी, हे षटकोनी, टिश्यू षटकोनी, सगळे षटकोनी पाहिजे होतं. षटकोनी आम्हाला आतापर्यंत सांगितलं नव्हतं, सगळे चौकोनीच सांगत होते सर. तुम्ही आल्यापासून कळतं मला हे षटकोनी, नाही तर आम्ही चौकोनी चौकोनी हेच करतोय. हे बोलले षटकोनी षटकोनी. कळलं कळलं आमचे मालक पण ना. कळलं कळलं कळलं. मुळात तुला कळतंय का? मला कळतंय पण आपण इथे अर्धा तास वगैरेच थांबणार आहोत ना, तर मग काय फरक पडतो, षटकोन बिटकोन जाऊ देत ना. हा नाही, पण अजून सुंदर दिसलं असतं, अजून परफेक्ट दिसलं असतं, एवढं यासाठीच. ते कळलं मला. प्रियदर्शनी मान. मान. काय खाशील, सँडविच? आवडेल मला सँडविच, फक्त सँडविचच्या कडा आहेत ना करेक्ट झाल्या पाहिजेत, म्हणजे ना स्क्वेअर असला पाहिजे, रॉम्बस झाला ना. मग काय खातोस अजून, काय खातोस? एनिथिंग. इडली. इडली? या. 2 इडली सांबार. इडली गोल आणू का षटकोनी आणू? शट अप अँड गो. गो. चॉकलेट लक्षात ठेव. येस, ते बोलणारच. जा. फारच ह्युमरस स्वेटर आहे. आणि असा वेटर. प्रियदर्शनी प्लीज मान हा, ठेव हा, ना, तू खूप सुंदर दिसतेस, परफेक्ट दिसतेस, म्हणजे तू मी माशाल्लाह एक टेकू देऊ का फक्त मानेला? म्हणजे खरं तर नाही, नको, नाही. पण अशी छान दिसतेस ग तू, म्हणून म्हंटल. अरे पण असं कसं खाणार ना, सांबार पडेल ना इथे. अगं मी पुसेन ना पडलं तर, आणि मी आहे की नाही भरवायला. ऐक पण तू अशीच तिरक्या मानेनी राहशील ना आयुष्यभर, मला खूप आवडेल, कारण तू परफेक्ट दिसतेस. ओके, कळलं. तिरकीमान परफेक्ट. Yes. घरी कोण कोण असतं तुझ्या? माझ्या घरी आई, बाबा, मोठा भाऊ आणि मी. मग त्यात एवढं तोंड काय पाडायचंय? नाही ग, मी काय आमचा फॅमिलीचा ना बॅलन्स हुकवलाय, माझ्यामुळे फॅमिली थोडी मिसमॅच झाली आहे. म्हणजे माझ्या आई बाबांना माझ्या 2 मुलं असण्यापेक्षा ना एक मुलगा आणि एक मुलगी असायला पाहिजे होती, मस्त झालं असतं. म्हणजे करेक्ट कुटुंब, परफेक्ट कुटुंब, म्हणजे आई मुलाची एक जोडी, बाप मुलीची एक जोडी, लहान भाऊ म्हणजे मोठा भाऊ लहान बहीण कळलं. परफेक्ट सुंदर एक वाव झालं असतं, पण अरे माझ्यामुळे ते ठीक आहे, पण त्यामुळे थोडं असं हे वाटतं. आता आपल्या हातात असतं का? आणि मुलगा मुलगी काय फरक पडतो ना शेवटी. नाही, फरक पडतो प्रियदर्शिनी. काय आहे, कारण चौकोनी कुटुंब जे आहे ते परफेक्ट कुटुंब असं म्हटलं जातं. मी मुलगी पाहिजे होतो यार. तुला काय मुलगा असल्याचं दुःख होतं? ऑफकोर्स प्रियदर्शिनी. काय? अगं म्हणजे जर तुझ्यामुळे तुझी फॅमिली परफेक्ट नसेल, सुंदर नसेल, ती बेढप होत असेल, तर तुला वाईट नाही का वाटणार? अरे पण आता काय करू शकतो आपण त्याबद्दल? दुःख थोडी करणार आहेस तू. प्रियदर्शिनी मान. येस मान. ऍक्च्युली ना रोमॅन्टिक वाटतंय खूप, पण ना अवघडायला लागलं असं खूप. सतत तिरक्या नजरेने जगाकडे बघते मी, असं वाटतंय. नाही बरोबर आहे, अवघड होणारच काय. परफेक्ट दिसायचं असेल तर थोडे कष्ट तर घ्यावेच लागणार की नाही पण प्रियदर्शिनी? असू देत ना, जसं आहे तसं असू देत. नाही का असू दे, आहेत ते का असलं पाहिजे? अरे आपण बदल करूया ना, आपण ह्युमन बिंग्स आहोत. तू बघितलंस का जगाकडे? जग किती चुकीचं आहे. नकाशा बघितलायस का जगाचा? कुठेही आहे, कसंही आहे, काहीही आहे. म्हणजे ते मधले निळे गॅप्स तर मला एवढे बोर होतात. निळे गॅप्स नाही, समुद्र आहेत ते. पण ते बोर होतात. म्हणजे तुझ्या बोर होण्यासाठी नाही आहेत ते तिथे. ते तसंच आहे. नकाशा हा काय कुठल्या चित्रकाराने काढलेले चित्र नाहीये आधी. ते तसंच आहे. मोठा स्फोट झाला, जग तयार झालं, पृथ्वी तयार झाली, आणि तेव्हापासून पृथ्वी अशीच आहे. पण ती अशीच का असली पाहिजे? अरे ती अशीच का असली पाहिजे? आपण बदलू का नाही शकत ती? तू पृथ्वी बदलणार? ऑफकोर्स. बघ ना तू आता ते सार वाळवंट मोनोटोनस सँडी लावा ना. कशाला लावा ना? तिकडे पाम झाड लावा, उगवा मोठी मोठी अशी वटवृक्ष लावा, तिकडे वडाची झाडं लावा. अरे तळी टाका, विहिरी टाका, असे ऍड करा ना. डॅम टाका, ग्रीन 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 करा, वॉटरी करा. असं सँडी नको. अरे तिथे वॉटरी नाहीये, म्हणून तिथे सँडी आहे. कुणीतरी ठरवून 1200 ट्रक ओतलेत का तिथे सँडचे? असं नाहीये ना ते.
कार्यानुभवची वही नाहीये. तळी चिकटवा, वडाचं झाड लावा, वाळवंट असं नाहीये ते. अरे पण आपण ह्युमन्स आहोत. अरे पण म्हणून वाळवंटाचं तू काय बर्फ पाडणारेस तिथे? काढू शकतो बर्फ, आपण काहीही करू शकतो. आता मला सांग, हत्तीची सोंड काढली आणि आपण घोड्याला लावली तर घोडा किती तजेलदार दिसेल, परफेक्ट दिसेल तो. पण मुळात हत्तीला हत्तीची सोंड नसेल तर तो हत्ती दिसेल का? हत्तीची सोंडच त्याचा ड्रॉबॅक आहे. आ? त्यामुळे तो लोद्या होत चालला. दिसेल ते खायचं, दिसेल ते आत टाकायचं. अरे का? तसं त्याला डाएट प्लॅन द्या, त्याला इंटरमिडिएट करवा. त्याचा हक्क नाहीये का सुडवून दिसायचा? त्याचा हक्क नाहीये का परफेक्ट दिसायचा? का त्यांनी एवढंच राहायचं मला सांग. अरे हो की नाही? निसर्गच तसा आहे. नाही नाही हत्तीचं आहे नाही, ना. आय लव्ह परफेक्शन, आय लव्ह सुंदरता. अरे तसं नाही हो तसं. का नाही तसं? तू मान कर ना अरे अशी. काय सारखी मान 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 की सुनील शेट्टी असं बोलायला सारखं. ऍक्च्युली परफेक्ट सुनील शेट्टी हे गप्प रे. असं आहे. मुळात सुनील शेट्टी कसा बोलतो हे बोलायला आपण भेटलोय का? नाही, माझं एवढंच म्हणणं होतं की परफेक्ट पाहिजे, सुंदर पाहिजे एवढं. कशाला सगळं परफेक्ट पाहिजे? जाऊ देत ना. नाही प्रियदर्शिनी परफेक्ट पाहिजे, नको रे, परफेक्ट पाहिजे. मान आधी मान मान अरे मान नको आधी, नको. लेट मी एक्सप्लेन यू. ठीक आहे ठीक आहे, तुला पटेल माझं. महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम माहिती आहे? त्याचं काय? तो अख्खा कार्यक्रमच चुकलेला आहे. आ? नावापासूनच चुकलेला आहे. काय? स्य त्रा स्ट्रा काय सगळी जोडाक्षर आहेत नावात. कॉमेडी शो आहे का मराठीचा वर्ग आहे मला सांग. अरे त्याने काय? कॉमेडी शोचं नाव कसं पाहिजे? बसा हसा थेट. लोकांना कळतंय बघून काय करायचंय, बसायचंय हसायचंय. महाराष्ट्राची हास्य करायचं काय? मी जत्रेत जाणार आहे, जत्रा माझ्याकडे येणार आहे, मी व्हर्च्युअल जत्रा बघणार आहे का मी विकत घेणार आहे? पण कळणार कसं? बसा हसा परफेक्ट नाव, सुंदर नाव. असं कसं बसायचं? आता प्राजक्ता काय असं म्हणणार का की प्रेझेंट स्वागत आहे बसा हसा मध्ये नाही? एनजी कसं वाटतंय? मुळात त्या प्राजक्ताला आधी काढा कार्यक्रम. अरे तू सगळ्यात चुकलेली व्यक्ती कोण असेल हास्य जत्रेमध्ये तर ती प्राजक्ता माळी आहे. अरे तिचा डान्स बघतात लोक, त्याच्यासाठी कार्यक्रम बघतात लोक. एक्झॅक्टली. कॉमेडीचा कार्यक्रम आहे का डान्सचा कार्यक्रम आहे? यू आर कन्फ्युजिंग ऑडियन्स. ऑडियन्सचं काय होतं? अरे प्राजक्ताचा डान्स, आईला प्राजक्ता काय डान्स करतेस, हा हा वा वा वा. आणि मग नो, दत्तूला नाचवा सुरुवातीपासून. असं झालं पाहिजे. प्रेक्षकांना तुम्ही नका चान्स देऊ मध्ये काहीतरी. आणि त्या ताम्हणकरला आधी काढा प्लीज. प्लीज त्या ताम्हणकरला काढा. काय प्रॉब्लेम आहे? अरे माझं काय पर्सनल हे नाहीये पण तिला काढा. अरे ती स्टार फेस आहे, तू काय बोलतो? एक्झॅक्टली. कॉमेडी फेस आहे का? आपल्याला स्टार फेस नको आहे, आपल्याला कॉमेडी फेस हवा आहे तिकडे. जसं की रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर, मंदार मांडवकर, निखिल बने, विराज जगताप, ज्यांच्याकडे बघून असं झालं पाहिजे. मग त्याला लाफ्टर देतात लोक आणि मध्येच सई ताम्हणकरचा चेहरा. मग लोकांचं कसं होतं? आई ग लोकांचं सिरियसली असं होतं. लोकांना कळत नाही हसायचंय का उसासे सोडायचे. अरे त्यामुळे फक्त लाफ्टर असं असलं पाहिजे. मग प्रसादोकांचं काय? त्यांची ऐक डिशक्या कॉमेडी किस्स्यांची अरे असतात त्यावर लोक. हे बघ त्यावर लोक कसं- हसतात किंवा अभिनय तरी करतात अरे, हसायचा. पण अरे. हसणं असतं. हे बघ तो कार्यक्रम मुळात खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये ना सगळ्या गोष्टी आहेत, सर्व समावेशक कार्यक्रम आहे तो. एक्झॅक्टली. सगळ्या गोष्टी आहेत, फक्त कॉमेडी नाहीये. अरे तू काय बोलतो? एक मिनिट, नाही. हे माझं सांगत नाहीये मी, फक्त तो शो परफेक्ट करण्यासाठी, सुंदर करण्यासाठी बोलतोय. कळलं प्रियदर्शिनी मला ना- प्लीज तू मान तिरकी ठेव. तू अरे परफेक्ट नाही. किती तिरकी ठेवू आता? अशी खाली पडेल ना मी खाली. नाही मान तिरकी ठेव, मान तिरकी ठेव. डावी बाजू सुंदरी म्हणते, उजवी मोडेल माझी डावी सुंदर करण्यात. काहीतरी बोलतोयस. कुठे मानेमध्ये कुठे अडकलास? अरे माझ्या चेहऱ्याचं सौंदर्य बघ ना, एवढं खळ्या बघ ना माझं. काय बघू? खळ्या. ओ यू मीन खड्डे? एक मिनिट, तू काहीही बोल, माझ्या खळ्यांना खड्डे म्हणायचं नाही, त्या खळ्या आहेत.
प्रियदर्शिनी, मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतो. खळ्या फक्त प्रीती झिंटाला आहेत. बाकीच्या मुलींना ज्या आहेत ते खड्डे आहेत, ते त्यांनी बुजवा. तुझ्या गल्लीतले रस्ते आहेत ते बुजवायला, खड्डे बुजवायला सांगतोयस मला? लोक मरतात या खळ्यांवर. ते मूर्ख आहेत. जी लोक या खळ्यांवर मरतायत ती बर्बाद होणार. ती बर्बाद होणार आहेस. सगळ्यात आधी तू बर्बाद होशील, मूर्ख माणसा. खळ्यांवरती जे मरतात ते बर्बाद होणार आहेत. मुळात माझ्या खळ्यांवरती लोक मरतात, खळ्यांवरती लोक कविता करतायत. इतकं सगळं तू काय मला काय करते? गपरे जा रे, काय मान तिरकी करतोय? अशा तिरके मानाने संसार करणार आहे मी. मला आवडेल हे बघ. आवडेल म्हणजे झोपणार कशी? अशी झोपणार आहे मी. ऐक, काहीतरी ऐक, बोलतोय. बघ ते परफेक्ट करतंय सौंदर्य तुझं. कसलं परफेक्ट अगं करतोय? कारण तुझी अनुवटी फक्त अनुवटी आहे अगं. काय बोललास तू? हनुवटी फक्त हनुवटी? मग इथे काय कुंडीला झाडू उगू इथे हनुवटीत? काहीतरी काय काय इथे काय दाढी वाढू हनुवटीवर? काय करू हनुवटीचं? एकच मिनिट, मान तिरकी कर. काय करतोय हे? काय करतोय? काय केलंस हे? काय केलंस तू हे? मी तुला सौंदर्य बहाल केलेलं आहे. तू कोण आहेस मला सौंदर्य बहाल करणारा? अरे तू बेढप माणूस. तू स्वतःकडे बघ आधी, स्वतःचं सौंदर्य बघ आधी. मुलगा नाही मुलगी नाही, तू जन्मालाच यायला नको होतास म्हणजे या जगात जरा परफेक्शन आलं असतं. परफेक्ट रागवतेस, फक्त थोडा अजून स्वर वर पाहिजे. मी ना परफेक्ट गोष्ट शोधी ना तुला हाणायला. ऍस्थेटिक्सच्या चोथ्या, कळलं तुला? मूर्ख आपला काहीतरी सौंदर्य बहाल करतोय. मुळात हे जग परफेक्ट आहे. तुझ्यासारख्या माणसाने इम्परफेक्ट केलं या जगात. ठेव इथे. मान सरळ कर, नाही तर मी कायमची अशी करेन. चल चल. तर खा इडली खा. कशी खातोस? कुठल्या बाजूने खातोस म्हणजे ती तुला गोड लागेल, परफेक्ट लागेल? बरोबर गोल आहे ना की रॉम्बस आहे इडली? ऍक्च्युली मोहरी थोड्या अनइवन आहे, सो ते परफेक्ट. सगळ्या मोहरी ना एकत्र पी, नाहीतर ओते हा सांबार तुझ्या डोक्यावर म्हणजे तुला कळतील मोहरी कशा आणि काय आहेत. पिंडो कुठचा. मी निघतो, तू परफेक्टली चिडलेली. आणि नाही तर परफेक्ट चप्पल येईल तुझ्या तोंडावर. निघ. आय एम सो सॉरी. एक परफेक्ट बाय करू का जात? रमेश बेटकर, एकदा भेट तर.